तुझ्याकडनं हे वातावरण जाणून घेतच राहू। पण हा उत्साह 2007 मध्ये ज्यांनी अनुभवलेला माझे सहकारी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत। विजय, पहिल्यांदा 2007 मध्ये धोनीच्या टीमने जी किमया केली होती त्यानंतर देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं। तू स्वतः त्या सगळ्या परफॉर्मन्सचा साक्षीदार होता। नक्कीच। आणि मला वाटतं धोनीच्या टीमच्या विषयी सांगण्यापेक्षा मला मुंबईच्या संस्कृतीविषयी सांगायला अधिक आवडेल, कारण अश्विन, ही आहे मुंबईची संस्कृती, हे आहे मुंबईचं अध्यात्म, मुंबईचा परमेश्वर। मुंबईला काय हवं असतं तर क्रिकेट हवं असतं, मुंबईला काय हवं असतं तर क्रिकेटमध्ये आधिपत्य हवं असतं, आणि ते आधिपत्य मुंबईला महेंद्रसिंग धोनीच्या टीमने मिळवून दिलं होतं 2007 साली। आणि त्यानंतर पुन्हा एकदा 17 वर्षांनी मुंबईला जिंकून दिलंय ते रोहित शर्माच्या टीमनं। आणि म्हणूनच सारा मुंबईकर वारकऱ्याच्या रूपात या क्रिकेट पंढरीच्या दिशेनं म्हणजे वानखेडेच्या दिशेनं दाखल झालाय। त्यावेळेला 2007 साली मुंबईचे अख्खे रस्ते तुडुंब झाले होते, कारण मुंबई विमानतळापासून रॅली निघाली होती ती वानखेडे स्टेडियम पर्यंत। पण आजची रॅली ही केवळ एनसीपीए ते वानखेडे स्टेडियम होणार आहे, त्यामुळे अतिशय कमी अंतरात ती सारी गर्दी साठवली गेली। आणि म्हणूनच तू ज्याचा उल्लेख केलास अश्विन, तो एकीकडे जलसागर आणि दुसरीकडे जनसागर, तो जनसागर उसळलेला दिसतोय। त्याचं कारण तेच आहे की केवळ एनसीपीए ते वानखेडे एवढ्या कमी अंतरात हे सेलिब्रेशन होत आहे, त्यामुळे जलसागर खऱ्या अर्थानं त्याला उधाण आलेलं आहे आणि जनसागरालाही। खरंय। आणि क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले देखील आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या खरं म्हणजे बार्बाडोसचं फायनल असेल किंवा अन्य सगळ्या मॅचेस असतील, प्रत्यक्ष ज्यांनी आनंद घेतला होता, अनुभूती घेतली होती या परफॉर्मन्सची, असं आपण म्हणूया। सुनंदन लेले सर, कुठला समुद्र आता मोठा वाटतोय, कुठल्या लाटा जास्त उसळत आहेत? लेले सर। अश्विन, मला फार वेगळं वर्णन करायचं आहे। मानवाचं आणि पाण्याचं खूप जवळचं नातं आहे। हो, पृथ्वीवरती प्रचंड मोठ्या पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे। याचं रिलेशन आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण याच संघाच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यामध्ये 2023 मध्ये अश्रू होते, ते सुद्धा पाणी होतं, ते दुःखाश्रू होते। आणि त्यावेळेला या लोकांनी जे दुःख पचवलं त्याची आज परतफेड झालेली आहे, कारण आता सुद्धा अश्रू आहेत, फक्त ते आनंदाश्रू आहेत। आता सुद्धा आपल्याला समुद्र दिसतोय, मुंबईचा समुद्र दिसतोय, जनसागर विजय म्हणला तसा दिसतोय। आणि जिथं आपण जगातल्या सर्व नामांकित संघांना चारी मुंड्या चित केलं तिथं सुद्धा समुद्र होता, कारण तिकडे कॅरेबियन सी होता। आपण ऑस्ट्रेलियाला दुटलं, सेंट लुशियाला दुतलं, आपण गयानाला एका टीमला दुतलं, त्याच्यानंतर आपण फायनलला दुतलेलं आहे दक्षिण आफ्रिकेला, तिथं सुद्धा सुंदर समुद्र होता। त्यामुळे हे मला पाण्याचं नातं दिसतंय, सुखाश्रू, आनंदाश्रू, दुःखाश्रू, समुद्र, जनसागर, हे सगळं मला पाण्याचं रिलेशन दिसतंय, म्हणून मन भरून आलंय। खरंय लेले सर, जसं तुम्ही सांगताय आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही रिलेट केलं पाणी आणि आपलं काय म्हणूया आपण आपलं आयुष्य असेल किंवा एकूणातच क्रिकेटरचं हे सगळं जीवन, आणि तुम्ही स्वतः ते परफॉर्मन्स सगळे बघितलेले होते। आज रोमांच उभे राहत असतील साहजिकच, पण पहिल्या मॅच पासून ते अगदी फायनलची ट्रॉफी उंचावेपर्यंत या प्रत्येक क्षण तुम्ही पाहिलेला होता। परफॉर्मन्सचा आलेख जो आहे तो उंचावतच नेला होता रोहित सेनेने। मी 2007 पासून या आलेखावरती बसलेलो आहे, या झोपाळ्यावरती मी झुलतोय, या जायंट व्हील मध्ये मी गचके खातोय अक्षरशः। कारण 2007 साली वेस्ट इंडिज मध्येच आपल्याला पराभवाचा धक्का लागला होता मुख्य वर्ल्ड कप मध्ये। त्याच 2007 साली धोनीच्या अंडर आपण वर्ल्ड कप जिंकला, आणि ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये। 2011 साली आपल्याला परत यश मिळालं मुंबईच्या या समुद्राच्या साक्षीने वानखेडे स्टेडियम वरती, आणि त्याच्यानंतर अपयशाची मालिका चालू होती। 2013 नंतर आपल्याला 11 वर्ष यश मिळालेलं नव्हतं, आणि त्याच्यानंतर आता हे यश मिळालेलं आहे। त्यामुळे या यशाचं खरोखर इतकं गोडवा आहे ना त्याचा, कारण कुठली गोष्ट सहज मिळाली ना अश्विन तर त्याची किंमत राहत नाही। फायनल मॅच आपण जर का सहज काढली असती कदाचित एवढी मजा आली नसती, परंतु ते रोमहर्षक क्षण, त्याच्याबरोबर झालेली कडवी क्रिकेटची लढाई आणि त्याच्यानंतर मिळालेला हा विजय